सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। उद्या चैत्र पौर्णिमा आहे, शनिवारी हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा आहे। तर चैत्र पौर्णिमेच्या ज्या काही सेवा असतील तर त्या आपल्याला 12 तारखेलाच करायच्या आहेत, शनिवारी। कारण सकाळी पहाटे 3:30ला पौर्णिमा लागते आणि 13 तारखेला पहाटेच पौर्णिमा संपत आहे। त्यामुळे पौर्णिमेचा उपवास, सत्यनारायण आणि ज्या काही कुळदेवीच्या सेवा, माता लक्ष्मीच्या सेवा मी ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला उद्याच करायच्या आहेत पौर्णिमा कालावधीमध्ये। कारण की उगवत्या तिथीनुसार आपण पौर्णिमेचं जे आहे तिथी पकडत असतो आणि सत्यनारायण आपण प्रदोष काळात करत असतो। त्यामुळे उद्या प्रदोष काळात सत्यनारायण करायचं आहे। आता बघा, मी आज जो उपाय सांगणार आहे, स्वस्तिक आपल्या घरात कुठे कुठे काढावेत, तर ती सेवा आहे तर ती तुम्हाला पौर्णिमा कालावधीत सकाळचीच करायची आहे। म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला ही सगळी सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। तर पौर्णिमा कालावधीमध्ये सकाळी तुम्ही देवपूजेच्या पूर्वी करू शकता, देवपूजा झाल्यानंतर सुद्धा करू शकता। त्यानंतर कुळदेवीच्या दुर्गा सप्तशती पाठ आहे किंवा कुंकुमार्चनची जी सेवा आहे तर ती दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकता। सत्यनारायण पूजा झाल्यानंतर सुद्धा करू शकता, पण दुर्गा सप्तशतीचा पाठ हा सकाळीच करायचा आहे, सायंकाळी संध्याकाळी फार उशीर करू नका। दुर्गा सप्तशती पाठ सकाळी करून घ्या, कुंकुमार्चन सायंकाळी सत्यनारायणच्या पूजेच्या वेळेस जरी केलं तरीही चालू शकतं। त्याचबरोबर महाराजांची सेवा चुकवायची नाही, महाराजांची सेवा नित्यसेवासुद्धा आपल्याला करायची आहे। आता थोडक्यात पाहूया माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरींची सेवा काय करायची आहे। तर तुमच्याकडे शेषशय्येवर झोपलेला भगवान श्रीहरींचा फोटो असेल तर अतिशय चांगलं, त्या फोटो समोर मांडणी करून घ्या आणि त्याच्यासमोर श्रीयंत्र, बघा प्रत्येकाकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घ्यायचं आहे आणि श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ अर्पण करायची आहे आणि त्याच्यासमोर तुपाचा दिवा किंवा साधा तेलाचा दिवा नसेल तूप तर तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे। आता ही सेवासुद्धा तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी करू शकता। तर बघा, श्रीयंत्र घ्यायचं, त्याच्यावरती तुपाचा शेजारी तुपाचा दिवा लावायचा, श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ अर्पण करायची आणि श्रीसूक्त 16 वेळा, व्यंकटेश स्तोत्र 3 वेळा आणि लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हे तिन्ही मंत्र 16 वेळा तुम्हाला म्हणायचेत। आता ज्यांना 16 वेळा श्रीसूक्त म्हणणं शक्य नाही त्याने 3, 5, 7 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा। 16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम, फलश्रुती फक्त एकदाच वाचायची। श्रीसूक्त 16 वेळा म्हणायचं आहे, व्यंकटेश स्तोत्र 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा किंवा 16 वेळा म्हणता आलं तर 16 वेळा, 11 वेळा तुम्ही म्हणू शकता। लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात। आणि कुबेर मंत्र नित्यसेवेच्या ग्रंथात आहे, तो कुबेर मंत्र सुद्धा 16 वेळा पठण करायचा आहे। त्यानंतर श्रीयंत्र तुम्ही जागेवर उचलून ठेवू शकता। कुंकुमार्चन सुद्धा तुम्हाला करायचं आहे। ही सगळी सेवा झाल्यानंतर तुम्हाला सत्यनारायणाच्या वेळेस करा किंवा सकाळची करू शकता। आता आपल्या बघा घरात सदैव सुख शांती आनंद समृद्धी राहावी, तसंच प्रत्येक आपल्या घरात येणारा व्यक्ती हा चांगल्याच विचाराने येतो असं नाही, प्रत्येकालाच आपलं चांगलं पाहावं असं नाही। त्यामुळे मी सांगते त्या ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे, शुभतेचं प्रतीक आहे, शुभचिन्ह आहे। स्वस्तिकला आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे। स्वस्तिकामध्ये ओममध्ये खूप शक्ती आहे, त्यामुळे आपल्या घरातील पावित्र्य वाढवण्याचं, सकारात्मकता वाढवण्याचं काम हे स्वस्तिक करत असतं आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह आपण प्रत्येक शुभप्रसंगी काढत असतो। त्यामुळे आपण हे शुभचिन्ह प्रत्येक ठिकाणी काढायचं आहे। जिथे आपण लक्ष्मी ठेवतो, जिथे आपल्या घरात अन्नपूर्णेचा वास होतो, जिथून आपल्या घरात आपण शुभ कार्याची सुरुवात करत असतो आणि जिथे आपल्या देवांचं स्थान आहे अशा ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचे आहेत। त्यातलं पहिलं स्वस्तिक जे आहे तर ते बघा, पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्या घरात सगळीकडे फरशी स्वच्छ करायची। फरशीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, गोमूत्र, खडा मीठ टाकायचं आहे आणि याने फरशी स्वच्छ करायची आहे। आपल्या स्वतःच्या अंघोळीच्या पाण्यातसुद्धा चिमटभर हळद टाकायची आहे, त्यानंतर अंघोळ करायची आहे। आणि मुख्य प्रवेशद्वार आपण स्वच्छ करतो, दरवाजा स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घ्यायचा,
त्यानंतर हळदीचं लेपन आपण प्रवेशद्वार उंबऱ्याला करत असतो. हळदीचं लेपन करायचं, तुळशीचं पूजन करायचं, औदुंबर पूजन करायचं आणि त्यानंतर आपला मुख्य प्रवेशद्वारावरती जिथे आपण 64 योगिनी यंत्र लावलेलं आहे तर 64 योगिनी यंत्र आणि तिथेच खाली कुंकवाने स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. तर ते कसं काढलेलं आहे तेही मी तुम्हाला पुढे दाखवते. कुंकवाचं स्वस्तिक काढायचं, त्याला हळद कुंकू अक्षता पुन्हा व्हायच्या, फुलं ठेवायचं ठेवता आलं तर धूपदीप दाखवायचा. त्यानंतर आपलं देव्हारा जिथे असतो तर त्या ठिकाणी आपल्याला दुसरं स्वस्तिक काढायचं आहे. जिथे आपल्या देवांचं वास्तव्य आहे अशा ठिकाणी दुसरं स्वस्तिक काढायचं, देवांच्या बरोबर पाठीमागे, तेही तुम्हाला मी दाखवते. तिसरं स्वस्तिक जिथे आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास असतो. त्यानंतर बघा, तुमच्या अन्नपूर्णा मातेच्या वाटीतील तांदूळ जर खराब झाले असतील, तुकडे त्याचे झाले असतील ओल्या ह्याने, तर तेही तांदूळ तुम्हाला बदलायचे आहेत आणि ते तांदूळ आहेत ते चिमण्यांना घालायचं आहे, थोडेसे आपल्या धान्यात टाकायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेचंही पूजन करायचं आहे. अन्नपूर्णा मातेला जमलं तर तुम्हाला अभिषेकसुद्धा घालायचा आहे. त्यानंतर तिसरं स्वस्तिक जिथे आपण पैसा ठेवतो, आपला धन ठेवतो, तिजोरीत ठेवतो, तर त्या ठिकाणी तिसरं स्वस्तिक काढायचं आहे. आणि देवारा अशी 4 स्वस्तिक झालेली आहेत. या पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचे आहेत. आणि कुणीही अजून मंगल कलश स्थापन केलेला नसेल तर मंगल कलशाची स्थापना करा, कुळदेवीचा कुळाचार करा. त्याबद्दल इन डिटेल माहिती मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर स्वस्तिक कसं काढावं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. स्वस्तिक अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे काढतात, पण मी ज्या पद्धतीने काढते किंवा ज्या पद्धतीने मला माहिती आहे ते मी तुम्हाला दाखवते. केंद्रबिंदू आधी तयार करून घ्यायचा. 4 रेषा ज्या पद्धतीने दाखवल्यात त्या पद्धतीने ओढून घ्यायच्या आणि त्यानंतर स्वस्तिक पूर्ण करून घ्यायचं. 4 जे बिंदू आहेत मधले ते द्यायचे आहेत व स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला 2 रेषा ओढायच्या आहेत. स्वस्तिकामध्ये खूप ताकद असल्यामुळं ती ताकद त्या ठिकाणीच सामावून राहावी यासाठी बाजूच्या 2 लाईन आखल्या जातात आणि स्वस्तिक या पद्धतीने काढायचं आहे. आता स्वस्तिक कुठे कुठे काढायचे आहेत तर ते मी पुढे तुम्हाला दाखवते, पण स्वस्तिकसुद्धा योग्य पद्धतीने काढावं, कारण की स्वस्तिक हे ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतं. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने काढू नये, उलटंसुद्धा स्वस्तिक कधी काढू नये. तुम्ही कोणत्याही शुभप्रसंगी स्वस्तिक काढता तेव्हा याच पद्धतीने स्वस्तिक काढा आणि ही तुम्हाला यूट्यूबलासुद्धा कसे स्वस्तिक काढावे याची योग्य पद्धती मिळून जातील. आणि स्वस्तिकला नेहमी हळद कुंकू अक्षदा धूपदीप दाखवून घ्यावं. त्यानंतर आपला घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे बघा, तर त्या मुख्य प्रवेशद्वाराला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर रांगोळी काढून घ्या, तुळशीचं पूजन करून घ्या, औदुंबराचं पूजन करून घ्या. औदुंबर पूजन जे आपण करतो ते आपल्या अनेक इच्छापूर्ती करण्याचं काम करत असतं. त्यानंतर तुमचा घराचा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्या, ओल्या कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर आपण जिथे 64 योगिनी यंत्र लावलेलं आहे त्याच्या खालोखाल तुम्ही कुंकवाचं हळद आणि कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने मी सुरुवातीला स्वस्तिक काढून तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती का काढायचं तर आपल्या घरात कोणतीही निगेटिव्हिटी प्रवेश करू नये, नकारात्मकता प्रवेश करू नये यासाठी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर दुसरं स्वस्तिक हे आपलं किचन ओट्यावरती, मागच्या भिंतीवरती व गॅस शेगडीवरती काढायचं आहे, कारण की इथे आपण स्वयंपाक बनवत असतो. अन्नपूर्णा मातेचा प्रत्येकाच्या घरात वास हा असतोच. गॅस स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि गॅस शेगडीवरती तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरं स्वस्तिक आपला देवघर हे आपलं सगळ्यांचं पवित्र स्थान आहे आणि सदैव तिथे माता लक्ष्मीचा वास राहावा. तसेच अन्नपूर्णा मातेचा सर्व देवांचं स्थान तिथं आहे आणि त्या ठिकाणी मांगल्य निर्माण व्हावं, पवित्रता राहावी यासाठी बरोबर देवाऱ्याच्या पाठीमागच्या भिंतीवरती मी ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे तिथे एकच स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. आणि स्वस्तिक कसं काढायचं अगदी त्या पद्धतीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद अक्षदा धूपदीप दाखवून घ्यायचं आहे आणि देवाऱ्याच्या पाठीमागच्या भिंतीवरती काढायचं आहे. तुमचा देवारा कुठे असेल ना त्याच्याबरोबर वरती काढू शकता, पाठीमागते काढता आलं तर पाठीमागे काढा. चौथं स्वस्तिक जे आहे तर ते तिजोरीत काढायचं आहे. तिजोरीवरती मी कपाटावरती तुम्हाला काढून दाखवलेलं आहे, पण याच पद्धतीने तिजोरीवरती काढा जिथे आपण धन, आपले पैसा, लक्ष्मी ठेवत असतो किंवा आपण जे गुढीपाडव्याचे तोडगे, लक्ष्मीपूजनाचे तोडगे ठेवतो तर त्या ठिकाणी तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.